चाकूचा वापर करून भाकरी बनवणं ह्या पद्धतीबद्दल तुम्हाला माहिती का? नसेल माहिती तर व्हिडिओ बघा. नमस्कार मंडळी. तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये बेस्ट भाकरी कुठली असेल खाण्यासाठी तर ती म्हणजे ज्वारीची भाकरी. आणि ती इतकी नरम बनवायची ना की अगदी चोळामोळा केली ना तरीसुद्धा ती परत तिच्या शेपमध्ये आकारामध्ये यायला हवी. आणि दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही खाल्ली तर ती अगदी नरमच राहणार, जशी आत्ता दिसते तशीच. तर त्यासाठी काय करायचं आहे चला पाहूया. तर काय केलं आहे मी इथे कढई घेतली आहे. कढईमध्ये घातलं आहे 1.5 कप इतकं, म्हणजे वाटीने किंवा कपाने तुम्ही मोजून घ्या. 1.5 वाटी इतकं पाणी घातलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि ज्वारीचं पीठ घातलं. आधी 1 वाटी घातलं, नंतर थोडंसं लागलंच तर वरतून पुन्हा घातलं. तर हे छानपैकी गरम पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळासाठी हे झाकून ठेवायचं. पीठ गरजेनुसार तुम्ही वाढवू शकतात, पाणी जर जास्त झालं असेल तर. तर आता हे परफेक्ट झालेलं आहे ह्या प्रमाणामध्ये. पीठ थोडंसं कोमट असतानाच परातीमध्ये घातलं आणि आपला हात सहन करू शकेल इतपत गरम असताना छान मळून घ्यायचं. आता ही जी पाटची जी कढई आहे त्यामध्ये पाणी घालून घेते, म्हणजे याचं जे काही पीठ आहे त्याचासुद्धा आपल्याला वापर होईल मळण्यासाठी. तर बघा छानपैकी पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे, जे हात सहन करू शकेल इतपत कोमट आहे. तर आता पीठ मळायला घेऊया. तुम्ही जर सकाळी केलेल्या ज्वारीच्या भाकरी संध्याकाळपर्यंत अगदीच कडक होत असतील, त्याचे तुकडे पडत असतील, तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरी नक्की बनवून पहा. दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या नरमच राहतील. उकड घेऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे. तर ही बेस्ट पद्धत आहे ज्वारीच्या नरम नरम भाकरी खाण्याची. अगदी ज्यांना दात नसतील, खूपच वयस्कर लोक असतील, त्यांनासुद्धा ह्या खूपच आवडीने त्या खाल्ल्या जातील, इतपत सॉफ्ट होतात. लहान मुलांनासुद्धा खूप छान आहे. दूध भाकरी जर कोणी चुरून खात असेल तर त्यांच्यासाठी मस्त आहे. तर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. सगळा काही गेम आहे ना तो ह्या पीठ मळण्यावरच आहे. कसं काय ते पुढे तुम्हाला सांगतेच. चला सुरुवात करूया. आता बघा, भाकरीचं पीठ थोडंसं ज्वारीचं चिकट असतं, ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको. तर इथे मी लोखंडी तवा माझा वापरायला सुरुवात केलेली आहे. लोखंडी तवा कसा सिझनिंग करायचा याचा व्हिडिओ मी डिटेल दिलेला आहे, तर तो नक्की पहा. तर आता लोखंडी तवा खूप जास्त घासायचा नसतो, जेवढा तो वापराल, जेवढा तो रुळवाळ, तेवढा तो छान होतो. आता तवा गरम करायला ठेवलेला आहे, पण भाकरी अगदी चिटकायला नको यासाठी मी तव्यावर घातलं थोडंसं तेल आणि मीठ. आणि ह्या तेल आणि मिठाने संपूर्ण तवा व्यवस्थित साफ करून घ्यायचा, म्हणजे आपल्या ज्या पुढच्या भाकरी आहेत ना त्या चिटकणार नाही. जर तुमच्या भाकरी जर चिटकायला लागल्या मध्ये मध्ये सुद्धा तर ती अशीच पद्धत वापरा. मीठ वापरलं नाही तरी चालेल, पण तेल नक्की वापरा. आता भाकरी करायला सुरुवात करूया. तर एक गोळा घेतलेला आहे मी, हवा तेवढा. आणि आपल्याला क्रॅक फ्री, म्हणजे आपल्याला तडे जायला नको भाकरीला, त्यासाठी भाकरी करायची आहे. तर आधी मला भाकरी जमत नव्हत्या, तर माझ्या भाकरी कशा व्हायच्या तर बघा, माझी उकड बरोबर असायची, पीठही बरोबर असायचं, सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित असायच्या. पण तरीसुद्धा माझ्या भाकरींना ना शेवटी काठाला तडा जायचा. तर असं जर तुमच्या काठालासुद्धा तडा जात असेल भाकरी बनवताना तर सगळी काही चूक आहे पीठ मळण्याची. तर आता माझ्या अशा भाकरी व्हायच्या ना, तर मी काय करायचे, अगदीच बेढप दिसत आहेत म्हणून त्या व्यवस्थित चाकूने गोलाकार कापायचे आणि त्या तव्यावर भाजून मस्तपैकी खायचे. पण असं किती वेळा करणार, आपल्याला परफेक्ट भाकरी तर यायलाच हवी ना. तर त्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे, तर सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तुमच्यासुद्धा जर भाकरी तुमच्या मनासारख्या होत नसतील तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या टिप्स सांगणार आहे, ज्याने तुमच्या भाकरी अगदी सुंदर होणार आहेत. तर बघा, अशा मी भाकरी आधी करायचे, तर आता अशा करत नाही, आता मी नॉर्मल करायला शिकलेली आहे. चुकत चुकतच माणूस शिकतं. तर चला, तर मग माझी चूक काय व्हायची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता ही भाकरी कापून घेतलेली आहे, तेवढीही शेकायला ठेवते आणि तुम्हाला पुढे दाखवते. तर ह्या भाकरीसुद्धा छान होतात, मस्त काठोकाठ फुगतात. भाकरी लाटताना किंवा थापताना त्याचं तड्या जाण्याचं मेन कारण आहे ते म्हणजे पीठ व्यवस्थित न मळणं. जरी आपण सुरुवातीला उकड घेऊन पीठ मळलं ना तरीसुद्धा जेव्हा आपण भाकरी थापायला घेतो, बनवायला घेतो, त्यावेळी थोडंसं पीठ जरा प्रेशर देऊन मळायचं आणि सगळे काही त्याचे तडे असतील, क्रॅक असतील,
ते अजिबात यायला नको. जसं आपण गोळा बनवला आहे त्याला ते बिलकुल यायला नको. त्यासाठी पीठ व्यवस्थित मळायचं, खाली पीठ लावायचं, हातांनासुद्धा पीठ लावायचं आणि हातांवरच ही भाकरीचा जो ओंडा आहे तो थोडासा फिरवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने सुद्धा करून घ्यायचं. म्हणजे तडे जायला सुरुवातीपासूनच सुरुवात होणार नाही तर शेवटसुद्धा त्याचा छानच होतो. तर बघा किती छान भाकरी झालेली आहे. ह्या 2-3 स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या ना तर तुमच्यासुद्धा भाकरी खूप छान होतील. तुम्ही लाटूनसुद्धा भाकरी करू शकतात. थापून जर जमत नसतील तर, मला थापून तर जमत नाही पण लाटून जमतात. आणि हे जे पीठ उकड घेऊन केलेलं आहे ना तर ह्या उकडीच्या पिठापासून भाकरी अगदी लाटणं खूप सोपं होतं. अजिबात फाटत नाही किंवा काहीच होत नाही. अगदी बिनधास्तपणे तुम्ही ही भाकरी लाटू शकतात. त्यासाठी छानपैकी उकड घ्यायची आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. तर बघा किती छानपैकी भाकरी तयार झालेली आहे. आणि लाटताना अगदी मधोमध न लाटता काठांना लाटायची. आता भाकरी तयार झालेली आहे, उलटवून घेते आणि मी इथेच पाणी लावून घेते. जे आपण पाणी लावतो ना भाकरीला ते मी इथेच लावते, कारण की तव्यावर ना मला खूप अनुभव आहे. तव्यावर पाणी लावताना ना एक तर भाकरीचं टेम्परेचर वाढतं आणि मग ते पाणी पटकन व्यवस्थित पसरवता येत नाही आणि किंवा मग मध्येच कुठेतरी चटका लागतो हाताला. त्यामुळे मी आधीच पोळपाटावरच भाकरीला पाणी लावून घेते आणि तव्यावर ठेवते आणि फक्त 2 ते 3 वेळा शेकून घ्यायचं आहे. शेकण्यासाठी सुद्धा तुमच्या तव्याचं टेम्परेचर बॅलेन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मग भाकरी पूर्णपणे जळू शकते किंवा ती एका बाजूने कडक झाली तर फुगणारच नाही. त्यामुळे सुरुवातीला लो फ्लेमवर दोघी बाजूने छान उलटपुलट करून घ्यायची आणि जेव्हा भाकरी फुगवायची असेल तेव्हा गॅसची फ्लेम हाय करायची आणि भाकरी छानपैकी व्यवस्थित फुगवून घ्यायची. आणि अशा भाकरी तुम्ही बनवाल ना तर ह्या दुसऱ्याच दिवशीसुद्धा खूप छान अशा नरम सॉफ्ट राहतात. आणि गरमागरम भाकरीचा पिझ्झा बनवून खाणं तर अक्षरशः लहानपणीची आठवण. लहानपणी आपल्याकडे कुठे पिझ्झा होता किंवा काय होतं तर आपल्यासाठी भाकरीच पिझ्झा होतं. तर मला तर अजूनसुद्धा गरमागरम भाकरी तयार झाली ना की पहिल्यांदा मी अशाच पद्धतीने खाते. नाश्त्यालासुद्धा खूप छान लागतं हे खायला. तेल घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि आपली जी चटणी असेल घरामध्ये ती घालायची. खूपच छान लागतं, चवीला मस्त लागतं. जेवणासोबत जरी एक भाकरी अशी खाल्ली ना तर जेवणाची चव आणखीनच वाढते. एक्स्ट्रा काही चटणी वगैरे घ्यायची गरजच नाही. आणि जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी चटणी बनवलेली असेल तरीसुद्धा छानपैकी अशा पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकतात. तर आता इथे मी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली होती. भाकरी छान फुगली ना मस्तपैकी तर याचं जे वरचं कवर असतं ना ते अगदी छानपैकी निघतं आणि यावरूनच कळतं की आपली भाकरी ही किती छान झालेली आहे. अगदी मस्त सुंदर चंद्रासारखी ही भाकरी झालेली आहे. मी माझ्या मुलीला जेव्हा भाकरी बनवायला शिकवत होते तर अशाच पद्धतीने मी शिकवल्या तिला आणि खरं सांगू तिला पहिल्या 1-2 प्रयत्नातच छानपैकी भाकऱ्या जमल्या. तर तुम्हालासुद्धा भाकऱ्या जमत नसतील तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. 40 नंतर जर कुठली भाकरी खावी अगदी हलकी फुलकी आणि खूप सारे गुणधर्म देणारी तर ती असते ज्वारीची भाकरी. कुठल्याही सीझनमध्ये खाल्ली तरीसुद्धा ती बेस्टच असते. आणि तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये असाल तर ज्वारीची भाकरी तुम्हाला खाणं खूप गरजेचं आहे. यानेच तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. तर छानपैकी भाकरी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची मी बनवलेली भाकरी आणि माझा गावठी पिझ्झा कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली, पद्धत आवडली तर ते सुद्धा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आज पुरतं इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने तांदळाच्या उकडीच्या भाकरी साध्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे. तोसुद्धा तुम्ही नक्की पहा. डिस्क्रिप्शनमध्ये देते लिंक आणि आय बटनलासुद्धा दिलेलं आहे तर नक्की पहा. तर इथे मी घेतलेलं आहे खोबऱ्याची आणि तिळीची चटणी आणि ज्वारीची भाकरी. हे सुद्धा कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खोबऱ्याची चटणी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत रेसिपी. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये ज्यांना भाकरी शिकायची आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.